आपले खाली टो पाय दुखत असला तर काय करायचं, एकदम सॉफ्ट रनिंग करायची आपण. आणि लॉंग रनिंग करताना कसं आहे, म्हणजे पोरं काय करते, स्टार्टिंगला जोरात ओढते, स्टार्टिंगला जोरात नाही वाढायचं, पण कसं आहे बॉडी गरम होतं. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 730 दिवस चॅलेंजचा 434वा दिवस आहे. तर चला आज आपण ग्राउंडकडे आलो, कारण ते तिथे नाही आले अजून. तर हा एक अपडेट येणार आहे तुम्हाला सांगतो. वनरक्षक भरती, वनरक्षक येणार आहे. तर त्यासाठी काय आहे, 5 किलोमीटर ग्राउंड असतं. तर 5 किलोमीटर ग्राउंडचं कसं शेड्यूल करायचं आहे हे आज आपण सांगणार आहे तुम्हाला. पण त्याच्या आधी पोलीस भरती होऊन गेली. तर 5 किलोमीटरला एवढं काही नाही, म्हणजे मुलींसाठी 3 किलोमीटर आहे आणि मुलांसाठी 5 किलोमीटर आहे. पहिले 20 का 25 किलोमीटर होतं, ते कट करून 5 किलोमीटर ठेवण्यात आलं आता. तर चला आता काय करू, आपला वॉर्मअप स्टार्ट करू आणि तुम्हाला पुढची माहिती वर्कआउटमध्ये सांगू आपण. तर चला. तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता लाईट वॉर्मअप केला आपण. तर आता थोडंसं तयारी करू, याची बॅगमध्ये ठेवून देऊ. तर वनरक्षकचा GR म्हणजे कन्फर्म आला नाही अजून, तर म्हणजे भरती येणार आहे. तरी त्याच्या जागा लय आहे, काही 1200 का 1400 काहीतरी जागा आसपास आहे काहीतरी. त्याच्यामध्ये टोटल जागा आहे. तर याच्यात 5 किलोमीटरची मॅथ नाही वाटतं याच्यात, पण 5 किलोमीटरची प्रॅक्टिस कशी करायची, एक दिवशी काय करायचं, लॉंग करायचं, लॉंग रन 10 किलोमीटर नाही तर 15 किलोमीटर एकदम सेम स्पीडने करायचं, जास्त वाढवायची नाही पण कमी पण एकच सेम स्पेसने करायचं. म्हणजे 1 किलोमीटरचा टायमिंग तुमचा 4:40 किंवा 4 4:30 आसपास येत असला तर हेच कंटिन्यू ठेवून जायचं. म्हणजे काय होतं, स्टॅमिना वाढतो. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, स्पीड वर्कआउट करायचं, रेपिटेशन मारायचे 600चे, अजून 800चे किंवा 400चे रेपिटेशन मारायचे. पण एक गोष्ट आहे, प्रत्येक रेपिटेशन मध्ये एक सेम गॅप ठेवायचा, म्हणजे कळतं तुम्हाला स्टॅमिना वाढायला की नाही वाढायला. एक वर्कआउट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लेग वर्कआउट सगळ्यात मेन आहे. त्यात तुम्ही स्क्वॉट मारू शकता, लंजेस मारू शकता, जम्पिंग स्क्वॉट मारू शकता किंवा आपलं स्किपिंग मारू शकता. याने काय होतं, लेग मध्ये पॉवर येते, जेणेकरून आपण काय करू, जेव्हा लॉंग रनिंग करतो तेव्हा पाय गळत नाही. आपले लय पोरांचा प्रॉब्लेम तोच असतो, पाय गळून जाते रनिंग जास्त करता. 1600ची प्रॅक्टिस असते पण लॉंगची प्रॅक्टिस नसती. हे मेन गोष्ट असते. जसं लॉंग करशाल तसं तुमची प्रॅक्टिस वाढन. आणि लॉंग रनिंग करताना कसं आहे, म्हणजे पोरं काय करते, स्टार्टिंगला जोरात ओढते, स्टार्टिंगला जोरात नाही वाढायचं, पण कसं आहे बॉडी गरम होतं थोडंसं, म्हणजे एकदम स्लो पण नाही चालायचं, एकदम मीडियम स्पीड ठेवायची, बॉडी गरम होतं. त्याच्यानंतर एक रिदम सेट करा तुम्ही 5 किलोमीटरला. एक रिदम सेट केला त्याच्यानुसार मग बरोबर हळूहळू स्पीड वाढत जायची आणि आपण टार्गेट पर्यंत येऊन जातो. नाही पोरं काय करते, 5 किलोमीटर डायरेक्ट स्पीड वाढते, पुढे गेला थकून जाते. हे मेन प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे थकू नका, जेणेकरून तुमचा रनिंग परफॉर्मन्स खराब होईल.
आणि 5 किलोमीटर आहे एवढं काय 1600 पेक्षा मला तर 5 किलोमीटर बेस्ट वाटतं, कारण की तुम्हाला स्पेस टाइम पण भेटतो आणि फक्त स्टॅमिनाचा गेम आहे. आणि हे म्हणला ना 1600 म्हणला ना, तो स्प्रिंट प्लस स्टॅमिना प्लस स्पीडचा गेम आहे. म्हणजे हा लय कॉम्प्लिकेटेड गेम आहे 1600 मीटर. आणि हा 5 किलोमीटर तुम्ही सहज मारू शकता. मुलींसाठी 3 किलोमीटर आहे. तर ह्याचे व्हिडिओ डिटेल्समध्ये व्हिडिओ असला ना आपला इंस्टाग्राम पेजवर आपण टाकलेला आहे. म्हणजे 3 किलोमीटरचा आणि 5 किलोमीटरचा. तर चला, तर काही नाही एवढं. तर आपण लेखीचं काय ते बघू नंतर. पहिले काय करू, आता वरती आलो आता आपण पहिले जॉगिंग करून घेऊ. आता आपली टाच तर दुखू राहिली थोडीशी, कारण नाही आला अजून. पण टाचला काय करणं लागेल का समजून नाही, कारण की हार्ड सरफेस इथं पण तरी एकदम स्लो जॉगिंग करू आपण. म्हणजे हार्ड काय वर्कआउट करणार नाही, स्किपिंग नाही मारणार, जेणेकरून टाचीव लोड येईन आपल्या. तर काय करू, एकदम सॉफ्ट मध्ये रनिंग करू इथून एवढी. आणि आजचा वर्कआउट दुसरा काय आहे, पुशअप नाही तर कोणता दुसरा अदर वर्कआउट मारू आपण. तर चला. तर हा हार्ड सरफेस थोडासा आपल्या ग्राउंड पेक्षा, आणि इथं जास्त कोण आलं नाही लवकर रनिंगला, म्हणजे वाहतूक पण बंद आहे. त्याच्यामुळे काय माती अशी भुसभुजी होत नाही, एकदम कडक जमीन झालेली आहे. पहिले कसं कंटिन्यू इथं जातात गाड्या बिड्या, तेव्हा एकदम माती होऊन जायची. आता थोडंसं कडक लागू राहिलं, तर होईन हळूहळू. आपण काय करू, हळूहळू स्पीड वाढू, थोडीशी हळूहळू रनिंग करू. त्याच्यामुळे मग पायाला सवय बसून जाईल ती, कारण की तिकडे सॉफ्ट ग्राउंडवर होतं आपलं, हार्ड आहे थोडंसं. चला. तास लपडा होतो. तर ज्यावेळेस आपले खाली टो पाय दुखत असला तेव्हा काय करायचं, एकदम सॉफ्ट रनिंग करायची. आपण तेच करू आता, कारण की सरफेस चेंज झालं. पहिले सॉफ्ट होतं, हा थोडंसं हार्ड आहे. पण कसं आहे, हप्ताभर लागेल आपल्याला इथं ॲडजस्ट व्हायला. त्याच्यामुळं स्पीडमध्ये रनिंग नाही करायची, एकदम स्लोमध्ये करायचं. त्या स्पीडमध्ये केलं ना तुम्हाला हिल पेन नी पेन होऊ शकतो. त्याच्यामुळे आता आपण एकदम सॉफ्टमध्ये करू राहिलो. तर हिल पेन आहे थोडासा आपल्याला. तर चला नॉर्मल रनिंग करू आपण. तर चला आता जॉगिंग केली आपण, आता खाली जाऊ. आता करंग्याला ट्रॅक आणायला. चांगलं ग्राउंड होतं.
उगाच मारला. तर चला आजचा वर्कआउट नॉर्मल जॉगिंग केली आपण. आता नॉर्मल स्ट्रेचिंग करू, कारण की 2-3 दिवस आपल्याला लागणारच आहे पाय रिकवर व्हायला. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. फोटो कसं काही नाही रे, ते समजा नाही यार. मी लेडीज इकडून मी लेडीज पुढे 3 लेडीज करता बघू माझा डायरेक्ट 3 लोक त्यांना पुढे जायचं होतं. म्हणजे खिडकीच्या एका साईडला यायच्या टायमाला काय ऐकतो म्हटलं मी आता. तर चला आपण काय लई स्ट्रेचिंग केली फुल बॉडी. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत.